सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्म। श्रीमद्भगवद्गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 18। मोक्ष संन्यास योग नामक या 18व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 13 आणि तदंतर्गत ओव्यांचं आपण चिंतन करत आहोत। भगवान अर्जुनाला एक मुख्य सिद्धांताचं प्रतिपादन करतात आणि तो सिद्धांत हा की आत्मा कोणत्याही प्रकारचं कर्म करत नाही, तो अकर्ता आहे। आत्मा हा प्रकाश स्वरूप, असा सच्चिदानंद स्वरूप असणारा आत्मा हा कर्मापासून पूर्ण अलिप्त आहे। कर्म हे कृतीतून घडत असते, परमात्मा फक्त उपस्थित आहे। परमात्म्याच्या उपस्थितीमध्ये प्रकृती कर्म करते। कर्तृत्व भोक्तृत्व हे आत्म्याकडे नाही, आत्मा असणं आहे। आणि मग हे सांगण्यासाठी आत्म्याच्या मध्ये आणि अज्ञानजन्य कर्म, त्या कर्माच्या आणि आत्मस्वरूपाच्या मध्ये कसा भेद आहे, त्यासाठी आकाश आणि अभोळ भाळ, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी आणि वायू, नदीचं पाणी आणि उदक, सूर्य, दिवा आणि त्यातली काजळी, चंद्र आणि त्यातला कलंक, ही जशी बघू आरसा आणि आरसामध्ये पाहणारा तेतुलिनी माने आत्मनिशी कर्मसिने परी घेवविजे अज्ञाने ती किरायसे, हा मुख्य भाग आहे। बाबा अर्जुना, वर सांगितलेल्या दृष्टांतामध्ये जसा भिन्नता आणि विरोधाभास आहे, तसं आत्मनेशी कर्मशिने, आत्म्याच्या पासून कर्म हे सिने म्हणजे भिन्न आहे, कर्म हे वेगळं आहे। तरी घेवविजय अज्ञानी, परंतु अज्ञानामुळे ते कर्म आत्माच करतो आहे असं अज्ञानामुळे समजलं जातं। पण हे सगळं कर्म हे प्रकृतीच्या द्वारे, म्हणून आत्मा असंग निर्विकार, कोणतंही कर्म जेव्हा घडतं तेव्हा ते कर्म विहित, निषिद्ध, न्याय्य, अन्याय्य, लौकिक, अलौकिक कोणतंही असो, त्या कर्मासाठी 5 ध्येय सर्व कर्मणाम संख्ये कृतांते प्रोक्तानि। सर्व कर्माच्या सिद्धीसाठी सांख्य यथार्थ दर्शन असं जे वेदांत, त्यामध्ये सर्व कर्माच्या सिद्धीसाठी पंचेतानी कारणानी, ही 5 प्रकारची कारण सांगितली आणि भगवंत म्हणतात ती कारण मे निबोध, माझ्याकडून आहे।
कदाचित तुला हे कारण माहिती असेल, कारण ह्या कारणाच्या संबंधानं शास्त्र बाहो उभारून या संबंधाने बोलत आहे. वेदाच्या राजधानीमध्ये सांख्य वेदांताच्या भुवनामध्ये निरूपणाच्या निशाणीच्या द्वारे हे सगळं घुमत आहे, गरजत आहे की सर्व सिद्धीसाठी ही पाचच कारण आहे. आणि ही पाच कारण असल्यामुळे या पाच कारणाच्या व्यतिरिक्त कर्मामध्ये आत्मस्वरूपाला ढकलू नाही. कसं ढकलू नाही? अविचाराने. तेत न सुवावा अभंगी आत्मराजू. अभंगी इथे अविवेकाने, अविचाराने, आडमुठेपणानं, अडाणीपणानं आत्मास आणि कर्माचा संबंध आहे म्हणून आत्म्याला कर्माच्या मध्ये सहभागी करून घे. तेथ न सुवावा आत्मराजू अभंगी. अभंगी आत्मराजू तेथ न सुवावा. तेथ म्हणजे त्या कर्माच्या मध्ये आत्मस्वरूपाचा कोणताच रोल नाही. आणि या बोलाचा चर्चा, डांगोरा सर्व जगामध्ये प्रसिद्धीला आहे. तुझ्याही कर्णपटलावरती येऊन वसू दे, राहू दे. आणि ही गोष्ट कोणाच्या तरी मुखाने ऐकून त्याच्या सांगण्याचं उपकाराचा बोजा तुझ्यावरती कशाला? तर मी ज्ञानस्वरूप असणार महात्मा तुझ्या हाती आहे. तर मला तुला हे विचार दुसऱ्याकडून ऐकायची काय गरज आहे? आणि मग सांगण्यासाठी दृष्टांत. आपलाच चेहरा पाहण्यासाठी समोर आरसा असताना आपल्याला पुन्हा दुसऱ्यांच्या डोळ्यावरती भरवसा ठेवून त्यांना विचारण्याची गरज काय आहे? दर्पणो पुढा मांडलिया का लोकांची डोळे मानू द्यावा, मानू पहावा आपुले निके. आपलं खरं स्वरूप पाहण्यासाठी आरसा असताहून त्यांना विचारण्याची गरज काय? असं भगवंत अतिशय प्रेमाने अर्जुनाला बोलत आहे. यावरून ह्या जगदीश्वराचे प्रेम दिसत असे निरूपम. कैसे पार्था येणे सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या अर्जुनानं असं सर्वोत्तम पुण्य कसं केलं आहे? ह्या जगदीश्वराचं प्रेम अर्जुनाच्या संवादातून आपल्याला दिसत आहे. आणि मग असं बोलता बोलता काय झालं आहे? ऐसे ही प्रीतीचे नि वेगे. प्रीती, प्रेम. ऐसे ही प्रीतीचे नि वेगे. असा भगवंताच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा जो अर्जुनाच्या विषयीचा जो भाव आहे, तो भाव अतिशय उत्स्फूर्तपणे बाहेर पडला. त्या प्रेमाला जणू काही उच्चांक निर्माण झाला आहे. प्रेमाची भरती आली आणि त्या प्रेमाच्या आवेगामध्ये बोलता बोलता देवाचा देवपणाच विसरून गेला. देवो बोलता से निघी. देवाला आता आठवणच राहिले नाही की मी आता काय बोलतोय. एवढा आनंद देवाला. जर भगवंताला तेवढा आनंद होत असेल तर अर्जुनाला त्या आनंदाचा परिणाम नक्की जाणवला असेल. तो आनंदा माझी अंग विरत असे. भगवंताला झालेला जो आनंद भक्ताच्या विषयी आहे, त्या आनंदामध्ये इरू म्हणजे अर्जुन अंग विरत असे,
स्वतः पूर्णपणे अंगाने आता तो विरून जातो की काय? कसा विरून जातो आहे? चांदणियांचा पडीभरू होता सोमकांतांचा डोंगरू विघुरोणी सरोवरू हो पाहे जैसा. जैसा चांदणियांचा पडीभरू. चांदणियांचा आकाशस्थ असणाऱ्या सगळ्या चांदण्यांचा प्रकाश सोमकांताचा डोंगरू होता. सोमकांत म्हणे जसा असतो की तो चंद्राच्या चांदण्यांच्या प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर तो सोमकांत म्हणे, चंद्रकांत म्हणे तो पाझरू लागतो. मग म्हटले आता चांदणियांचा डोंगर होता, चांदणियांचा परिभर होता, वरून चांदणियांच्या प्रकाशाचा भार आहे. आणि मग पुढे काय आहे? पौर्णिमेच्या चांदण्यांचा भर हा सोमकांत मण्याच्या डोंगरावरती पडला आहे. त्यामुळे झालं काय? सोमकांत विघुरोणी, सोमकांताचा डोंगर विघुरोणी. सोमकांत जो आहे त्याचा डोंगर तो आता विरघळून सरोवरू होप आहे. जैसे सरोवरू होप आहे त्या आता सोमकांताच्या डोंगरावर चांदण्यांचा प्रकाश पडल्यामुळे त्याच्या प्रभावानं आता जणू काही तो सोमकांताचा डोंगर होत आहे. सोमकांताचा डोंगर विघुरोणी सरोवर होप आहे. ते आता विघुरून वितळून आता त्याचा डोंगरच सरोवर होत आहे पाण्याचा, असं वाटत आहे. तसं भगवंताचा प्रेमाचा अंतर अर्जुन हा समुद्राप्रमाणे भगवंताच्या प्रेमामध्ये तो आता अनुभूती ह्या भावाची सुखच येते. मग आता अर्जुनाच्या वरती तो परिणाम कसा झाला आहे? सुख आणि अनुभूती. भगवंताच्या बोलण्याची अर्जुनाला आलेली अनुभूती आणि त्या अनुभूतीमध्ये अर्जुनाला आलेला सुखाचा अनुभव. पण आता सुख अनुभव ह्या ज्या काही सीमा आहेत, या अष्टसात्विक भावाच्या ज्या काही सीमा ह्या भावाची भिंती मोडून, सुख अनुभूती ह्या भावाची भिंती मोडून सुख आणि अनुभव या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत याचे सीमा संपून गेल्या. आतले अर्जुनाकृती सुखची असे. आता अर्जुनाच्या निमित्तानं सुखच जणू अर्जुनाच्या निमित्तानं आता त्या ठिकाणी अभिव्यक्त झालेलं दिसू लागलेला आहे. सुख आणि अनुभव वेगळं राहिलंच नाही. सुख आणि अनुभव याची भिंत मोडून जणू काही आता सुखच त्या ठिकाणी अर्जुनाच्या आकृतीच्या रूपानं आता दिसत आहे, प्रतीला येत आहे. म्हणजे आता अर्जुन पूर्णपणे सुखरूप या भूमिकेतून आता जात आहे. म्हणजे भगवंताच्या त्या प्रेमामध्ये अर्जुन आता होत असतानाच अष्टसात्विक भावामध्ये अर्जुन पूर्णपणे भगवंताशी एक रूप होत. ठीक आहे.
त्याचा द्वैत भाव विसरतो, स्वरूपाशी तो एक रूप होतो की काय. अशा भूमिकेत तो येत असतानाच अवकाश झाला पांडवा. मग बुडतयाचा धावा जिवे केला. इकडे देवाने देवाचा देवपणा विसरला, अर्जुनाचा विसर पण पडला. दोघे आता जणू एकरूप होत आहे की काय. परंतु भगवंत हा सर्वज्ञ आहे. भगवंत हा समर्थ आहे. कर्तुम शक्ती संपन्न आहे. म्हणून इथं समर्थ म्हणून देवा परमात्मा हा समर्थ आहे, सर्वज्ञ आहे. आणि म्हणून अवकाशू झाला आठवा. लगेच त्यामध्ये थोडा असा अवकाश मिळाला. अरे आपण आपलं अस्तित्वच या ठिकाणी पूर्णपणे विसरतो की काय. म्हणून भगवंताला आठवण करण्याचा थोडीशी अवकाश मिळाला. कारण का, परमात्मा समर्थ आहे, सर्वज्ञ आहे. म्हणून आठव झाला अवकाशू. अवकाशू आठव झाला. आठवणीला थोडा अवकाश मिळाला. भगवंत थोडेसे आता स्मृतीवरती आले आणि त्यांना ते शक्य झालं. परमात्मा समर्थ. अवकाश मग बुडतयाचा धावा जिवे केला. बुडतयाचा. मग आता अर्जुन सुखाच्या समुद्रामध्ये पूर्णपणे आता बुडत आहे. सुख स्वरूप होत आहे. अशी अर्जुनाची स्थिती भगवंतानी जाणली. भगवंताला दया आणि भगवंत आता त्याकडे आले आणि त्याला पुन्हा पूर्व स्मृतीवरती आणण्याचा प्रयत्न केला. देहभानावरती त्याला येईल. तू भगवद्गीता ऐकत आहेस. तू जर असा देहभान विवर्जित होऊन राहिला तर कसं होणार. म्हणून वेदांताचं शास्त्राचं श्रवण करत असताना सतर्क राहून ऐकावं. झाकून ऐकण्याची ही गोष्ट नाही. डोळे झाकून ऐकण्याचा प्रयत्न अवकाशू झाला आठवा. मग केला. मग बुडणाऱ्या त्या अर्जुनाला परमात्मा धावून येतात आणि त्याला त्याची आठवण करून देतात. आवाज केला. एवढा मोठा जीवनाला भगवंतानी पुन्हा देहस्मृतीवरती आणण्याचा प्रयत्न करावे. अर्जुना ऐसणे धेंडे प्रज्ञा पसरेसी बुडे आले भरते एवढे ते काढूनी पुढते. मग म्हटले अर्जुन जो आहे ना, त्याचा अधिकार खूप मोठा प्राप्त करण्यासाठी खूप विशेष प्रकारचं पुण्य करावं लागतं. निरपेक्ष प्रेम लागते. सात्वास्मिन परमप्रेम. स्वर्गातून परत आलेला अर्जुन ब्रह्म प्रत्यक्ष युद्धामध्ये शंकराला जिंकणारा अर्जुन, इंद्राला जिंकणारा अर्जुन. अर्जुना ऐसणे धेंडे म्हणजे अर्जुन. ऐसणे म्हणजे एवढे, धेंडे म्हणजे प्रस्थ आहे. थोर अर्जुनाचा एवढा मोठेपणा आहे. तो अर्जुन प्रज्ञा प्रसरेशी बुडे. त्याची जी
प्रज्ञा म्हणजे बुद्धी आहे, तिचा आता संकुचितपणा लयला जाऊन तिचा आता विस्तार होत आहे, तीही व्यापक बनत आहे. आले भरते एवढे एवढे अर्जुनाच्या बुद्धीला अनुभवाला भरती आलेली आहे. ती पूर्णपणे आता तो भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतो की काय, ते उडती काढून पुन्हा मागे आणले, पुन्हा द्वैतामध्ये आणलेलं आहे. अरे अर्जुना, मला तुला अजून काही सांगायचं आहे. ऐकता ऐकता तू जर एकरूप झाला तर मग कसं काय होणार. देव म्हणे हा गा पार्था, तू आपण ते देख सर्वता, ते श्वासुनी एरे माथा केला. देव म्हणे, भगवंत स्वतः अर्जुनाला बोलू लागले आहे. बा अर्जुना, देव म्हणे का गा पार्था, हे पार्था, अरे माझ्याकडे लक्ष दे, स्वतःकडे पहा, तू कोण आहेस. तू आपण पे देख, तू आपल्याकडे पहा. सर्वथा तो आपण नाही की आपण पे देख, सगळ्या बाजूने तू आपल्याकडे पहा. म्हणजे दक्षतेने सावध होऊन तू पहा. तू जरा तुझा देहभाव तू विसरला आहे, देहभावाच्या अतीत होऊ लागला आहे. चांगली पहा, शुद्धीवर ये, जागा हो. तेव्हा अर्जुनाने उसासा टाकला, श्वास टाकला. हम्म, असं. हम्म. श्वासोनी ये माथा तू केला. त्याने आपला माथा, डोकं जे आहे ते डोलवलं. येस देवा, तू म्हणतोय ना मी आता शुद्धीवरती गेलो, मी अर्जुन आहे. ते कधी श्वासुनी, श्वास उच्छ्वास केला आणि श्वास पुढे सोडून सावध होऊन, हो हो हो, मला माझ्या देहाची आठवण आहे. एरे माथा तू केला. मग अर्जुनाने माथा, आपलं डोकं हलवलं. येस येस देवा, तू म्हणतोय ना जाणीवरती आहे, शुद्धीवर आहे, आपल्याकडे पहा. स्वतःला विसरला आहेस की का. नाही देवा, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मी आता, मी म्हणतात त्याप्रमाणे देहभावावरती आलो, शुद्धीवरती आला, जाणीवेवरती आला आणि म्हणू लागला, म्हणे नसी दातारा, दातारा नसी, तू देणारा आहेस, तू ज्ञान देणारा आहेस, प्रेम देणारा आहेस. कृपा दृष्टी तू देणारा आहेस, म्हणून तू सगळा जाणतो आहेस. दृष्टीने जगाला जे पाहिजे ते देणारा आहेस, ती आहेस ना. आणि म्हणून दातारा जाणसी, तू ज्ञान देतो, स्वरूप स्थिती देतो, भक्ती देतो, ज्ञान देतो, वैराग्य देतो, हे दाता. आता मला आठवतं, अरे देवा, मी अगदी तुझ्या जवळ आहे, व्यक्ती सेजा, म्हणजे तू जो आहे अभिव्यक्त आहे, भगवान श्रीकृष्ण सगुण साकार स्वरूपात तू माझ्या समोर उभा आहे. सानिध्याजवळ तुझ्या शेजारी मी उभा आहे, मला याची जाणीव आहे.
मला आठवतं मी तुझ्या शेजारी आहे, तू माझ्याशी बोलतोयस. मी तुझ्याशी व्यक्ती शेजारा तुझ्या समोर अभिव्यक्त होऊन तुझ्या शेजारी मी आता उभा आहे. आणि खरं सांगू का, व्यक्ती शेजारा उभगला आजी. आता तुझ्या ह्या आणि माझ्या ह्या मध्ये असणार द्वैत जे आहे ना, त्या द्वैताचा मला आता देहरूपाने तू आणि देहरूपाने मी, मी तुझ्या शेजारी उभा आहे असं म्हणून द्वैतामध्ये राहणं मला, व्यक्ती शेजारी उभं राहणं आता मी आता उभं झालाय, कंटाळा आलाय. आजी एक हरा एवो पाय. आज असं वाटतं तुझ्या स्वरूपाशी पूर्णपणे आता एकरूप, तुझ्या चैतन्य स्वरूपाशी आता एकत्वाला प्राप्त व्हावं. आता भेद ठेवू नये. भेदाचा मला कंटाळा. द्वितीया द्वयी भयम भवती. जिथे जिथे द्वैत असतं तिथे तिथे भय असतं. Where there is a duality, there is a fear. And ignorance is the cause of duality, and duality is the cause of fear. अज्ञान हे द्वैताला कारण आहे आणि द्वैत हे भीतीला कारण. म्हणून तो म्हणतो तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आता हे द्वैत आहे, मला कंटाळा आला. आता मला तुझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. एक हरा एकोप आहे असं अर्जुन भगवंताला बोलतोय. तयाही हा ऐसा लोभे देतसा जरी लालस. म्हणजे मला तुमच्या स्वरूपाशी पूर्णपणे आता एकरूप व्हायचं आहे अशी माझ्या मनात. आणि तयाही हा ऐसा, आणि अगदी माझ्या स्वरूपाच्या माझ्या अंतःकरणाला तुमच्या स्वरूपाशी एकरूप व्हावं असं वाटतं जसं मला, तसं देवा तुलाही तसंच वाटतं. तयाही हा ऐसा, त्यालाही तसंच वाटतं. आणि लोभे देतसा जरी लालसा, म्हणूनच जरी लोभे लालसा देतसा, आणि म्हणून तुही मला प्रेमाने आपुलकीने तुमच्या प्रेमाचा लाभ कौतुकाने मला तुम्ही देत आहात. लोभे देतसा, लालसा लोभे देतसा. तुम्ही जो तुमचा जो लोभ आहे, तुमचं जे लाभ आहे, कौतुक आहे, ते तुम्ही मला प्रेमाने द्यायला लागला. मलाही तुमच्या स्वरूपाशी एकरूप होण्याची इच्छा आहे. असं सगळं असताना मलाही तुमच्याशी एकरूप होण्याची इच्छा आहे, आणि तुम्ही मला तुमच्याशी एकरूप मी ज्या पद्धतीने होईल तसं तुम्ही मला तसा देण्याचा प्रयत्न करत आहात. असं एका बाजूला आहे, तरी सुद्धा ऐका घाली तसा आड आड जीवा. जी महाराज असं जर आहे का, जीवा आड आड तसा, मग तरी देखील मला मधून मधून पुन्हा पुन्हा मध्येच माझा जीव भाव आडवा का तुम्ही आणता. जीवा आड आड घाली तसा, मधून मधून माझ्या जीव भावाला आडवं घालतास. म्हणजे माझ्या देहात्म भाव जो आहे ना, त्याला तुम्ही आणण्याचा प्रयत्न करतात. माझ्या जीव दसेस आणण्याचा प्रयत्न करतात. सावध हो, तू कोण आहे ओळखलास का, असा अडथळा तुम्ही का मध्ये निर्माण करता. मला तुमच्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं, त्यासमोर पुन्हा पुन्हा मला भावावरती आणण्याचा का निर्माण करतात. आड आड जीवात तसा
पुन्हा जीव भावात ते मला तुम्ही आणून त्या स्वरूप सिद्धीमध्ये आडवं आडवं का मला करता. ते तर श्रीकृष्ण म्हणती निके. बरोबर आहे बाबा अर्जुना, तू म्हणतोस ते बरोबर आहे. श्रीकृष्ण म्हणती, श्रीकृष्ण भगवान भगवान श्रीकृष्ण म्हणतात निके. निके म्हणजे अगदी खरं आहे, अगदी बरोबर आहे, योग्य बोलतोस. अद्यापि नाही मा ठाऊक, पण तरी देखील अर्जुना तुला माझ्या बोलण्याचं रहस्य अजून नाही का. एवढं मोठं सांगूनही भगवंत म्हणतात अरे मला एक सांगावं असं वाटतं. अद्यापि मा ठाऊके नाही. अरे अद्याप सुद्धा तू माझ्या स्वरूपाला अजून ओळखू शकला नाही, तुला माहित नाही. अरे वेड्या, अद्यापि मा ठाऊके नाही. अरे वेड्या अर्जुना, अजून तुला माहिती नाही या पाठीमागचं रहस्य काय. मी तुला पुन्हा देहभावामध्ये आणतो. तुला माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्याची इच्छा आहे. मीही तुला माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठीच लागणारं तत्वज्ञान दिलेलं आहे. पण तरी देखील मी तुला जीवभावाला आणून तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये अडथळा का निर्माण करतो आहेस असं तुझं विचारलं. ठीक आहे, अगदी बरोबर आहे तुझ्या दृष्टीने. पण अर्जुन अरे वेड्या, देवानेच म्हणावा अर्जुन. अरे वेड्या, तुला माझ्या म्हणण्याचा अजून उद्देश नाही कळा. काय बरं, चंद्रा आणि चंद्रिका न मिळणे आहे. चंद्र आणि चांदण्या त्या अजून एकमेकाला मिळाल्या नाही असं कधी झालं आहे का. चंद्रू तेथे चंद्रिका असणे की जे, मौलींनी 18व्या अध्यायात पुढे जाऊन शेवटच्या श्लोकावरती बोलताना म्हटलं जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका असतातच. असं आहे का म्हटले. अरे वेड्या, चंद्रा आणि चंद्रिका न मिळणे आहे. चंद्र आणि चंद्रिका त्या एकमेकांना मिळाल्या नाहीत, प्राप्त झाल्या नाहीत, त्या एकत्रित आल्या नाहीत, त्यांची भेट झाली नाही असं कधी आहे का. चंद्र आहे त्या ठिकाणी चांदण्या आहेतच. आणि म्हणून त्यामध्ये एकमेकापेक्षा त्या वेगळ्या नाहीस. चंद्र आणि चंद्राची प्रभा, वियोग घडतो का, त्या कधी एकमेकापासून वेगळ्या राहतात का. आणि हाई बोलून भाऊ, आणि हाई बोलून भाऊ तुझं आम्ही, तुझं दाऊ आम्ही बिहू. हाई बोलून, परंतु आता हे चंद्र आणि प्रभा चांदण्या ह्या दृष्टांत देऊन तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणाऱ्या संबंधाविषयी मी आता बोलतोय. हाई बोलोनी भाव दाऊ, तुझं भाव दाऊ आम्ही बिहो. आम्ही हाई बोलोनी भावो तुझं दाऊ आम्ही बिहो. आमच्या अंतकरणातला हाही भाव तुझ्या समोर अभिव्यक्त करताना आम्हाला भीती वाटते. हाई बोलोनी भाऊ, माझ्या अंतकरणातला हा जो भाव आहे, तुझं दाऊ तुला दाखवावं असं वाटतं, तुला सांगावं असं वाटतं. पण आम्हा भिऊ, परंतु आम्हाला भीती वाटते. कारण का, प्रेमामध्ये असंच असतं. कदाचित तू रागावशील, बोलशील, म्हणशील जेव्हा तुमचं आमच्यावरती प्रेमच नाही असं कदाचित म्हणशील आणि तू रागावशील की तर तुलाही आमच्या स्वरूपात, मलाही तुमच्या स्वरूपात एकरूप करायचं आहे, त्याप्रमाणे तू ज्ञान पण देतोस, तरी देखील मला जीव भावामध्ये आणतोस. म्हणून भगवंत बोलायला लागलं की मला तुला सगळं सांगायचंय, पण कदाचित सांगू का नको मला असं वाटतंय. मी मी घाबरतोय, मी भीतोय. असं म्हटल्यानंतर अर्जुना तू म्हणशील
जर देवा तुम्हाला तुमच्या अंतःकरणातला भाव सांगण्यासाठी जर भीती वाटत असेल, तर तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही, मी तुमच्यावरती रागवलं, जा, मग तुमच्याशी बोलायचंच नाही. जे रुसता बांधो थाओ ते प्रेम गाय. अरे अर्जुना, तू यावरती रुसून जर वेगळी भूमिका घेशील तर तुझ्या त्या रुसण्याचा जो भाव आहे त्याने तुझं माझ्याविषयीचं आणि माझं तुझ्याविषयीचं असणारं प्रेम हे आणखी वाढणार आहे. त्यामुळे आवडीचा मनुष्य एखादा रुसला तर त्याच्या प्रेमाला अधिक वृद्धी येते असं म्हणतात. अहो ताणियाचे लागता झाटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेमे पडियंते तयाचेने. प्रेमाचे व्यक्ती एकमेकावरती रागावल्या की त्यानंतर काही काळाने पुन्हा प्रेम वाढतं. कसं? गाईच्या कासेत दूध पिण्याकरता गेलेलं वासरू गाईला आपल्या डोक्याने एक प्रकारचा ढुसण्या देत आहे, पण गाईला त्याचा त्रास होत नाही, अधिक त्याच्या प्रीतीने ती पाना सोडत असते. आणि म्हणून तू जे अर्जुना कदाचित म्हणशील असं कसं झालं आहे, परंतु बाबा रे, त्या ठिकाणचं जे ते बळ जे आहे, ते प्रेम जे आहे, ते त्या निमित्ताने तू जो रुसला आहे त्या रुसण्याच्या त्या प्रेमाने आणखी प्रेमाची वृद्धी वाढणार. थाओ म्हणजे बळ, ठिकाण. रुसता बांधे थाओ. तू रुसून जर तुझं बळ वाढवलं रुसण्याचं तर ते प्रेम आहे, त्यालाच प्रेम असं म्हणतात. मी तुला पुन्हा समजून सांगेल, असं नाही, असं नाही. पुन्हा मग तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये प्रेमाची वाढ. येत एकमेकाची खुणे विसंवादू तोच जिणे म्हणून असो हे बोलणे ए विषयीचे. येत एकमेकाची खुणे. मग या एकमेकाच्या ज्या काही प्रेमाच्या खुणा आहेत त्यांच्यामध्ये बोलण्याचं जे काही वर्म आहे, इंगित आहे एकमेकाचं, अर्जुनाचं आणि भगवंताचं बोलणं, त्यामध्ये विसंवाद तवच जिणे, त्यांच्यामध्ये असणारा विरोध हा तोपर्यंतच जिवंत आहे जोपर्यंत आपलं त्याचं रहस्य कळत नाही. पण म्हटले हे असो, हा एकमेकाच्या बोलण्यामधला जो भाव आहे, जो रोष आहे, जो विसंगती आहे, ती विसंगती नाही म्हटले, विसंगतीचा तो काय आहे, भास आहे. म्हणून हे असो हे बोलणे ए विषयीचे. परंतु या विषयीचं जे बोलणं आहे त्यांच्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्यांच्यामध्ये कदाचित थोडासा विसंवाद वाटेल, परंतु त्यामध्ये किंचितही विसंगती नाही. त्यांचं पारमार्थिक स्वरूपाचं ऐक्य हे सदाच आहे, कायमच आहे. चांदण्या आणि प्रकाश यांचं स्वरूप ऐक्य कायमच आहे, तसं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं ऐक्य जे आहे, एकरूपता जी आहे ती कायमचीच आहे. फक्त आता कल्पित भेद आणि वास्तव अभेद आहे. कल्पित भेद निर्माण करावा. मग कैशी कैसी ते आता बोलत होता पंडुसुता सर्व कर्म भिन्नता आत्मनेशी. म्हणून हे असो बोलणे ए विषयीची. मग आता हे असो म्हटले, आता या विषयीचं जे बोलणं मूळ भगवंताचं होतं ते कसं आहे, मग ते कैसे कैसे ते आता, मग भगवंताचं ते बोलणं कशा कशा पद्धतीचं होतं ते आता सांगतात. बोलतो होतो पंडुसुता, हे पंडुसुता, मी तुला मागे एक गोष्ट सांगत होतो आणि सांगता सांगता मध्येच हा विस्तार आला. काय गोष्ट आहे म्हटले, सर्व कर्म भिन्नता आत्मनेशी. म्हणून पावण्यामध्येच या वाक्याला सुरुवात केली होती की आत्मनेशी सर्व कर्म भिन्नता. सर्व कर्म हे आत्मस्वरूपाहून भिन्न आहे. आत्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्म नाही. ही सर्व कर्म आत्मस्वरूपाहून भिन्न आहे.
असंच मी ना बोलत होतो बाबा रे अर्जुना, बोलत होतो. पंडूसुता अर्जुना, मी असंच बोलत होतो ना सुरुवातीला. सर्व कर्म भिन्नता आत्मनिशी, आत्मस्वरूपाहून सर्व कर्म ही भिन्न आहे. आत्म्याचा त्या कर्माचा काहीच संबंध नाही. तव अर्जुन म्हणे देवी, माझी मनीचे स्वभावे. माझ्या मनामध्ये सुद्धा हाच भाव होता की आत्मा सर्व कर्मापासून भिन्न कसा आहे, हे तर मला ऐकायचं होतं. तो अर्जुन म्हणे देवी, माझ्या मनीचे स्वभावे, माझ्या मनातला हा स्वभाव आहे, भाव आहे, की हे नेमकं कसं काय आहे. प्रस्ताविले बरवे प्रमेय तेजी. आणि मग तुम्ही त्या संबंधाचा जो विचार आहे, तुम्ही आता सांगायला सुरुवात करा. आणि म्हणून माझ्या मनातला हा जो भाव आहे त्याचं तात्पर्य सांगण्यास स्वाभाविकपणे भगवंताने आरंभ केला आहे. प्रस्ताविले भरवे प्रमेय तेची, जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ, सांगेन ऐसे पैज घेतली का. जे सकळ कर्माचे बीज, सगळ्या कर्माचं जे बीज आहे, म्हणजे कोणतंही कर्म यशस्वी व्हायचं असेल तर त्याला 5 प्रकारची कारण आहेत असं तुझं सांगेन, असं मी तुला सांगणार आहे. ऐसे पैज घेतलीसी का. अर्जुन म्हणतो, तू अशा प्रकारची प्रतिज्ञा केलेली आहे ना, की प्रत्येक कर्माला 5 कारण आहेत हे तुला मी सांगणार आहे. आणि तुला हे सांगणं कोणाकडनं ऐकण्याची गरज नाही, मी स्वतःहून तुला ह्या गोष्टी सांगणार आहे. असे तू मला सांगण्याच्या विषयी एक एक प्रकारे प्रतिज्ञाच घेतली आहे, पण केली आहे ना. आणि हा तर मला खूप आवडीचा विषय म्हटले नाही. म्हणून आणि आत्मा या इथं काय, म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये सर्वथा लागू नाही. कर्माचा थोडासाही संबंध नाही. सर्व आत्मतत्व हे सर्व कर्मापासून भिन्न आहे. त्या कर्माचा कोणताच संबंध आत्मस्वरूपाशी नाही. हे पुढारालासी ते घेई लहाने माझे. हे तू जो आतापर्यंत तू सांगत होतास, तू बोलला होतास, ते माझे लहाने घेई. आता ते तुझं जे बोलणं आहे ना, ते बोलणं आता माझ्या हातामध्ये येऊ दे. ते मला आता तुझं बोलणं जे ऐकायचंय मला, ते पुढारालासी ते देई लहाने माझे. तुझं जे बोलणं आहे ते मला तुझ्या हातामध्ये द्यायचं आहे. त्याकरता मी तुझ्या प्रेमाचा ऋणी बनणार आहे. या बोला विश्वेशे म्हणतले तोषे बहुवसे, ये विषयीचे धरणे बैसे ऐसे के जोडे. भगवंत म्हणतात अर्जुना रे, या बोला विश्वेशी. जसं अर्जुन म्हणतो की आत्म्याचा सर्व कर्माशी कोणताही संबंध नाही, हा माझा आवडीचा विषय आहे आणि तोच मला तुम्ही सांगा. या बोला, या अर्जुनाच्या बोलण्यावरती विश्वेशे म्हणितले, बहुवसे तोषे विश्वेशे म्हणितले. अतिशय तोषे, बहुवशे म्हणजे अतिशय, तोषे म्हणजे संतुष्ट, अतिशय आनंद होऊन बहुवसे तोषे विश्वेशे म्हणितले. या अर्जुनाच्या बोलण्यावरती संपूर्ण विश्वाचा मालक असणारा परमात्मा अतिशय संतुष्ट होऊन म्हटला, ये विषय धरणे बैसे ऐसे के जोडे आहे. मी जो प्रश्न विचार, कर्माला 5 प्रकारचे कारण आहेत, त्याच्याशी आत्म्याचा काही संबंध नाही. तोच विषय मला ऐकायचा आहे. त्या ऐकण्यासाठी धरणं धरून बसणारा तुझ्यासारखा मला दुसरा कुठे भेटणार आहे. हे विषय धरणे बैसे, या प्रश्नाच्या विषयी धरून बसणारा ऐसे के जोडे, असं मला कुठे भेटणार आहे तुझ्यासारखा बाबा अर्जुना. तू एकमेव असा आहे की पुन्हा मला
आत्मस्वरूप सर्व कर्म भिन्न आहे आणि त्याच प्रकारचे कारण आहेत. जो मला तुला जे सांगायचं होतं त्याविषयी हा धर बसलाय की मला ते समजून सांगाच, ते समजून सांगाच. अरे अशा धरून धरणं शिष्य मला आतापर्यंत कुठं भेटत आहे. आणि म्हणून सांप्रत कालामध्ये कोणालाही गीता न सांगता मी तुलाच सांगितली आहे. तत्व जिज्ञासा पूर्तीसाठी तू जणू धरणं धरून बसतो आहे आणि हाच परमार्थाचा खरा अधिकारी असतो. आणि तो अधिकारी असल्यामुळे तुला मी ही गोष्ट सांगणार आज नाही उद्या. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्